गोपाळ समाजाची होळी उत्साह संपन्न भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला आज सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या गोपाळ समाजाच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी होळीच्या सणाचे आयोजन करण्यात आलं आहे। सायंकाळी वाजत गाजत कानिफनाथ मंदिरापासून मानाच्या 6 सदस्यांनी गोवऱ्या आणून नाथांच्या जयघोषात होळी पेटवण्यात आली। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गोपाळ समाजाला या ठिकाणी होळीचा मान दिला जातो। आजच्या दिवशी मढी गावात फक्त गोपाळ समाजाची एकच होळी पेटवली जाते। गोपाळ समाजाने कानिफनाथ गड उभारण्यासाठी लागणारा दगड आणि चुना पुरवण्याचे कार्य केल्याने त्यांना या होळीचा मान देण्यात येतो आणि या होळी सणाविषयी गोपाळ समाजाचे मानकरी आणि समन्वयकांनी आपली भावना व्यक्त केली आहे। या चैतन्य कानिफनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये गेली 475 वर्षापासूनची जी परंपरा आहे, गोपाळ समाजाला होळीचा मान, कारण नाथाच्या मंदिरासाठी या समाजाने मदत केली म्हणून या ठिकाणी आमच्या 6 मानकऱ्याला या ठिकाणी समाजाच्या वतीने मान दिला जातो आणि आम्ही संपूर्ण गावामध्ये पूर्ण फेरी काढून 6 मानकऱ्यांना वाजत गाजत या ठिकाणी होळी पेटवतो आणि घटना एकत्र येऊन गोपाळ समाजाच्या विखुरलेल्या सगळ्या संघटना एकत्र आल्यात आणि एकत्र येऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्साहामध्ये ढोल लेझिम ताशा आणि वाद्याच्या गजरामध्ये वाजत गाजत अतिशय उत्तम प्रकारची या ठिकाणी शांततेमध्ये होळी पार पडली। गोपाळ समाजाला हा मान जवळजवळ 475 वर्षापासूनची परंपरा आहे, कारण या ठिकाणी गोपाळ समाजाने त्या काळी लागणारा जो दगड होता तो दगड कालापाड म्हणून आणि माळे असतील, नवगिरे असतील, हांबिरे असतील, लोणारे असतील, या सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्या ठिकाणी दगड पुरवायचं काम केलंय म्हणून हा त्या ठिकाणी मंदिराला मदत केली म्हणून हा त्या ठिकाणी मान दिला गेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहिल्यानगर।